ना ती झाड तुटल ना. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो. आणि आज आपण विहिरीपाशी आहे. खाणं सोडायचं आपल्याला. अरे चालूच मोटर. वरल्या प्लॉटला आणि खाल्ल्या प्लॉटला खाणं सोडायचं आहे. म्हणजे तिन्ही प्लॉटला सोडायचं आहे. विहिरीवर चालतो. आणि काल पाऊस झाला तर अजिबात गाडी फसलेली. एक गाडी टाकेली. तर एकदम भारी मौसम आहे. ब्लोअर ट्रॅक्टर नाही जोडली. बाबा तिकडं कॉक फिरवलं गेलं. गिल्ले कॉक चालू केला हा. आता इकडं शवंताबाईला आणि पेरूला सोडायचं आहे. आज काही येणार नाही बहुतेक, पण गरम करतंय. येईलच असं वाटतंय मला, पण येईल पण नाही येणार असं काही तसं नाही. ते येणारच, त्याचं काम ते करणार. आमच्या बाबाचा एकच हात आहे तरी पहिला तो बांबू खांद्यावर नेऊन खाल्ल्यावर नेऊन टाकायचं. आणि चाललंय खाणं सोडतं काम. फ्लोअर पण आहे, चाललोच आहे. फक्त आता खाल्लाच प्लॉट राहिला आहे. आता पेरू छाटणी करायची, यावं टाईम यायला. इकडे चालूच आहे खाणं, पण इकडे ना एक प्रॉब्लेम आहे. इकडे ना हा बघू शकतो, तिथे पण खाणं वाया जाऊ राहिलं. ते आता ते काढायला लागलं, ते खराब झालं, ते इंजुरी काढून टाकावं लागलं. तर आणि इकडे बाबाचं चाललं आहे. ही बाई आहे ना, ही रेड जारवी. किती झाडं? 1 2 3 4 5 झाडं रेड जारवीचे आहे. हे बाकी सगळं आपलं तायवान पीक आहे हे सगळं. आता त्याच्यातलं एक झाड छोटं मोठं आहे. आणि कालचा पाऊस झाला तो चांगलाच झाला, जोरात पण झाला. आणि बाबाच तिकडे चाललं आहे बा, इकडं बांबू खोचायचं काम. पण ते पण आले. आता गाडी सावलीत लावायची आहे. खूप मागून ठेवली बाहेरून, कारण की पाऊस ना. ऋषी भाऊ किती जोरात चालू डायरेक्ट फुल. हे फुल करायपेक्षा एक मॅक्स दाबून द्यायचं, असं एकदम चिड हवं. हे आहे ना, याच्यापेक्षा मॅक्सिमम हे. आता गाडी लावून देऊ. एकदम वेगळी बसता. मी कसं एकदम कम्फर्टमध्ये बसतोय, कम्फर्ट झोनमध्ये. मी गाडीची काच बघा, एकदम घाण झालेली गाडी धुवायला. पण आपल्याला हे शेड वाढवायचं आहे. मग आम्ही काय केलं, घाटकाभर म्हणजे ऊन लागतं ना, मग हे ना इडवर ऊन पडतं त्याच्यावालं. याचा केलं पूर्ण डाऊन होऊन जातं ना, मग त्याला जुगाड लावला, पहिला बांधून दिला एक ताडपत्री. आता जाऊ घरात. जीने के लिए मंजिले तेरी. स्वतः घरी आलेलो आहे. दीदीला आणायला गेलो. दीदीचे क्लास सुरू झाले आता 10वीचे शाळेमध्ये. आत्ताच घरी आलो. आता टाकी भरायला आलोय परत इकडं विहिरीवर. आणि खालतील्या मायातली ना आपली ती मोटर आटलेली आहे, कारण त्याच्यावरून समजत पाणी पावायची ती फक्त 4 इंच पाणी आहे. आणि आता आपली परत टाकी भरायला आलोय मी. कारण माहीत नाही पाणी कुठं गेलं. भरली होती, पाणी कुठं गेलं माहीत नाही. आणि मामाच्या घरी गेलो तो मामीला आणायला. मामीला आणलं ते स्वयंपाकाला, कारण की टाईम कमी राहील थोडा. मम्मीने ते सामान आणायला झालं, ते ओझरलं ना. मग आता इकडं चालू टाकी भरायचं काम. तोपर्यंत इकडं नजारा बघून जा. आज काय पाऊस नाही आला, पण ऊन लय लागत आहे. आता इकडं वातावरण किती छान आहे. आणि इकडं बघा चांदोड साईड, ही चांदोड साईड आई आंबे काढायची. आणि इकडं मोहाडी साईड आईचा आंबे काढायचं काम चाललं. यो वार हवा बघा, गाई हवा बघा, हवा बघा. गाडी काढायला लागेल पहिली. हवा हवा इसका वास काय वातावरण कडक झालं. इकडे वय ना ती झाड तुटल ना, तिकडं बसून राहिली खुशाल. ओ बापरे, किती मोठी फांटी तुटली. किती भयंकर पाऊस येईल आता, किती भयंकर. ओ तुला नेऊन बांधायचं थांब आता. चालू गवत टाकायला. वातावरण बघा किती भारी दिसू राहिलं. तेवढंच का नको, एवढं जरा वार नको यायला.
काहीच नको तुला इकडे निर्गत फार वाहतो जाते. कोणतं गाव दाखायचं आपल्या वाळायला कुठून ह्याहूनच ना दाखायचं त्यावर दाखायचं पत्रा खाली तर या खूप आत्ता हा पडला झालेला आहे झाकून गवत बंधन केला आडवा बिडा काहीच नको करू. आमचे प्रिय बाबा दाखतांनी दिसतात आहे मागं पाठीमागे दिसत आता 100 पाऊस येणार. बाबाने बघ किती मोठं बापरे किती मोठं हे ठेवलं बघा वजन किती मोठं वजन ठेवलं. ओ बाबा एवढा मोठं ठेवा ना. चलो आज के लिए इतना ही. बघा आता मग किती वारं होता तर एक पान हलत नाही. पाहिलं ना बाबांनी सांगितलं तर भविष्यवाणी पाऊस येणार नाही ती खरं झालेली आहे. कुठं नीट लावलं ते ऊन पडतं ना गाडीवर नेट नाही ते लाल. घराच्या मागं आहे आम्ही आता आमच्या घर तिकडे आहे. मी मामाचा मुलगा फिरत आलो इकडं असं घराच्या लांबच आहे आणि ह्या पोलिओच्या पाठीमागं आम्ही घर ते तिकडे आता चाललो इकडं. आपला हा एक वाळ आणि त्या घरासमोरचा आपला एक वाळ आहे म्हणजे आम्ही दोन्ही वाळाच्या मध्ये खाली पायरी मी पडलो असतो. आता दोन्ही वाळाच्या मध्ये आता कडाकडाने आपल्याला या इडून जायचं आपल्या नानाच्या वावरातून घरी. कारण आम्ही नवीन पोलिओ परत छोटं बांधलंय खाली बाई खाली बाई म्हणा इकडं. याच्यामध्ये जिप्सो होता काढून टाकला नानाने. आता याच्यामध्ये आता ना काय लावतंय त्यांना माहिती. आता याच्यावर खट्ट टाकलंय. हां बहुतेक गुलाब असू शकतो आहे ना पण मग मध्ये कसे काय जायतील जंगलाच्या मध्ये त्या आतमधली फुलं तसं काय बाहेरून खुडता येतील. आणि इकडं ह्याच्यामध्ये आहे सगळी शेवंती. कॅमेरा तो तिकडे कॅमेरा. हाय नाना नाना हाय. हा सोलर आणि इकडं असं चालू आहे. यायला गेट बंद आहे पण चालेल ना घुसायचं ये इकडून चल. 20 गुंठ 2 बिघे म्हणजे 1 एकर 40 गुंठे दावा. सो आता सर्व पाहुणे गेलेले आहे. आत्या आणि मामा पण गेले आणि मामा पण गेले माझेवाले मामी मामा. आणि आता जेवण झालं सगळं झालं वाण झालं सगळं झालं. आता वाजले आहे 11 कारण की बोलत बसलो होतो कारण की खूप दिवसांनी आता ते सिटीवाले आम्ही शेतकरी आहे. मग आता काय गेले ते आमचे पण सगळं भांडे पण आवडत झाले सगळं फरच्या पुसून काढल्या कारण की खूप चिकट झाल्या त्या. हो खूप जास्त दम निघाला तर खूप जास्त झोप लागू राहिली. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग बाय.